नमस्कार मित्रांनो, पुन्हा एक वेळ आपणाला मी भेटायला आलोय. मित्रांनो, आपण उत्तम असालच. आणि हो मित्रांनो, आजपर्यंत जे तुम्ही माझे व्हिडिओ पाहिले आहेत, त्यामध्ये व्यक्तिगत जीवन, सामाजिक जीवन, कौटुंबिक जीवन, व्यावसायिक जीवन या संबंधानं मी माझे व्हिडिओज विशेष करून तयार केलेले होते. आणि आता विशेष करून जे उद्योजक आहेत, त्यांचं स्वतःचं व्यक्तिगत जीवन, कौटुंबिक जीवन आणि अर्थात व्यावसायिक जीवन कसं समृद्ध होईल या संबंधातले आज जे काही व्हिडिओज मी बनवत आहे, ते विशेष करून माझे फोकस आहे सगळ्यात महत्वाचा उद्योजक वर्ग. हो मित्रांनो, कारण तो जर विकसित झाला तर समाज विकसित होईल, अर्थ विकसित होईल, अर्थात ज्यांना हाताला काम नाही त्यांना काम मिळेल आणि भारत सुजलाम सुफलाम होऊ शकेल. तर मित्रांनो, आज पुन्हा एकदा तुमचा आणि माझा औरा व्यवसायामध्ये कसा असला पाहिजे या संबंधानं विशेष करून हे सिरीज जी माझी चालू आहे आता औराची, त्या अनुषंगाचा हा माझा शेवटचा ऍक्शन या रिलेटेडचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी सादर करत आहे मित्रांनो. मला विश्वास आहे मित्रांनो की तुम्ही हे व्हिडिओ पाहत आहात, त्याला लाईक करत आहात आणि अर्थात तुम्ही सबस्क्राईबही करत आहात. आणि केले नसेल सबस्क्राईब तर अवश्य करा. आणि तुम्हाला आमची सेवा हवी असेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क करा, कारण आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 776-898-1355. 776-898-1355. तर चला मित्रांनो, आजच्या आपण विषयाकडे निघूया. आजचा विषय आहे ऍक्शन, कृती. स्वप्नांच्या या तुमच्या ज्या काही गोष्टी असतात, तुम्ही जे स्वप्न पाहता त्या स्वप्नांच्या वास्तवावरती खऱ्या अर्थानं तुम्ही कार्यरत असलं पाहिजे. ते स्वप्न वास्तवात आणण्यासाठी आणि त्याचं रूपांतर होण्यासाठी तुम्ही कृती केली पाहिजे या संबंध आहे. आज आपण बऱ्याच वेळा पाहतो की आपल्यात ओरिजिनॅलिटी असते, आपल्यात अस्सलपणा असतो आणि आपल्यामध्ये एक विश्वासार्हता असते मित्रांनो. जेव्हा आपण समजुतीने आपण ग्राहकाशी जोडले जातो आणि चिकाटीने आपण प्रत्येक आव्हानावरती मात करत असतो, तेव्हा एक लक्षात ठेवा, जर तुम्ही कृती केली नाही तर तुम्हाला यश प्राप्त होऊ शकत नाही. तर चला मित्रांनो, आज आपण ते पाहूया की आपल्या दृष्टिकोनामध्ये की वास्तवामध्ये कसे बदल करता आले पाहिजे. प्रत्येक उद्योजकाकडे स्वप्न आहे, अर्थात जे कोणी ऐकत आहेत त्यांच्याकडे स्वप्न आहे. तुमचा उद्योग काहीही असेल, त्या उद्योगाला विकसित करण्यासाठी तुम्ही अनेक प्रकारच्या गोष्टी आतापर्यंत केल्या असतील. काही ठिकाणी तुम्हाला यश मिळालं असेल, काही ठिकाणी तुम्हाला अपयश मिळालं असेल. परंतु जेव्हा तुम्ही सेल्फ लर्निंग मोडमध्ये येता, लक्षात घ्या, आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की कोणीतरी आपल्याला मार्गदर्शक लागतो आणि तो मार्गदर्शक 360 डिग्री तुम्हाला मार्गदर्शन करणार असला पाहिजे, तो परिपक्व असला पाहिजे त्याच्या त्या एकंदरीत क्षेत्रामध्ये जिथे तुम्हाला तो मार्गदर्शन करत असतो. तेव्हा मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आमचं 1-to-1 मेंटॉरिंग असल्यामुळे आमचे जे उद्योजक आहेत मित्र, ते विकसित होतातच. प्रत्येक उद्योजकाकडे कल्पना असतात, तुमच्याकडे कल्पना आहेत. तुम्ही जो उद्योग चालवताय त्याच्या संबंधात आहे किंवा नवीन उद्योग करू इच्छिता त्याही संबंधात असतील. पण प्रत्येक उद्योजक हा एक उज्ज्वल भविष्य घेऊन एक कल्पना करत असतो मित्रांनो. तर मित्रांनो, तेव्हा तुम्हाला माहिती आहे की कशा अर्थानं आपल्याला विकसित व्हायचं आहे. तेव्हा मित्रांनो, प्रत्येक उद्योजकाकडे कल्पना आहे. आता तुम्ही उद्योग करत आहात त्याही संबंधात तुमच्याकडे कल्पना आहेत आणि तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने हे बदल स्वीकारत आहात. लक्षात घ्या, विकास करायचा असेल तर बदल व्यक्तिगत असला पाहिजे. बऱ्याच वेळा तुम्ही तुमच्या एकंदरीत मूळ स्वभावाला बदलत नसल्यामुळे कधी कधी तुम्हाला अडचणी निर्माण होतात आणि उद्योगामध्ये आपल्या मूळ स्वभावाला आपण बदलणं गरजेचं असतं. ते कशासाठी? तर तुमच्या विकासासाठी, तुमच्या उद्योगाच्या विकासासाठी मित्रांनो. आणि आपण इथं बरेच उद्योजक पाहतो की ते थोडं त्याकडे दुर्लक्ष करतात. पण मला विश्वास आहे की जे लोक त्याच्याकडे सिरियसली पाहतात त्यांना त्याचे रिझल्ट्सही मिळतात. आता आपण पाहूया की प्रत्येक व्यवसाय उभा करणं हे काही नुसतं स्वप्न नसतं, तर ती संकल्पना, तो विचार, तो मूर्त स्वरूपात येण्यासाठी त्यांना एक व्हिजन लागतं. आणि व्हिजन हे खऱ्या अर्थानं यश निर्माण करणार असतं. तुमच्याकडे जर दृष्टी नसेल, तुमच्याकडे जर तुमच्या उद्योगाकडे पाहण्याची दृष्टी जर विकसित केली नसेल तर तुमचा विकास होऊ शकत नाही. हे काय मी तत्वज्ञान सांगत नाही, तुम्ही पण पहा.
तुम्ही तपासा. आतापर्यंत तुम्ही जर व्हिजन घेऊन जर काम केलं असेल तर यश तुम्हाला नक्की मिळालेलं आहे, आणि नसेल तर आजपासून तुम्ही विचार करू शकता. आणि अर्थात तुम्हाला अडचण असेल तर आम्ही आहोत. स्वप्न वास्तवात उतरवण्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, तुमच्यामध्ये ती कृती असली पाहिजे. जेव्हा तुम्ही एखादा उद्योग निर्माण करता आणि त्याची उत्पादने तुम्ही जेव्हा बाजारात आणता, लक्षात घ्या, ग्राहकाला काय गरज आहे, तुमचा कस्टमर आज काय डिमांड करत आहे, त्या अनुषंगाने तुम्ही ती उत्पादनं आणली पाहिजेत आणि त्या सर्वांकडे तुम्ही कस्टमरच्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे आणि सर्व प्रश्नांची उत्तरं ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला पाहिजे तुम्ही त्या संबंधाने. अर्थात तुमच्याकडे बिझनेस प्लॅन पाहिजे. व्यवसाय आराखडा अत्यंत महत्वाचा आहे, आणि जर तुमच्याकडे परिपूर्ण व्यवसाय आराखडा असेल तर तुम्हाला अमर्यादित साधन समृद्धी नसली तरी चालेल, पण ती प्राप्त परिस्थितीमध्ये योग्य तेवढी तरी हवी असते. म्हणून भविष्य नेमके कसे घडले पाहिजे याची तुम्हाला खात्री जर नसेल तर लक्षात घ्या, तुम्हाला खऱ्या अर्थानं विकसित होता येत नाही. म्हणून एक गोष्ट नक्की तुम्हाला कळली पाहिजे की आपल्या उद्योगामध्ये योग्य वेळेची वाट पाहत बसला तर ती वेळ येतच नाहीये, त्यामुळे ती सुरुवातच होत नाही. त्यामुळे जेव्हा तुम्ही सुरुवात कराल तेव्हाच ती वेळ सुरू होत असते. आणि बरेच लोक वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करतात, पण ते शिकणं हे 2 तासासाठी 3 तासासाठी हे जे असतं ना मित्रांनो, हे तात्पुरतं असतं. पण आम्ही जे करतो ते 1 to 1 हँड होल्डिंग करतो, आणि अर्थात आम्ही तुम्हाला हाताला धरून आम्ही तुमच्या बरोबर बसून तुमच्या उद्योगाचा विकास करतो. अर्थात तुम्ही जिथे जिथे कुठे तुम्ही अडचणीत येत असाल, मग ती सायकोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह असेल, टेक्नॉलॉजिकल काही इश्यू असतील, प्रोसेस मधले इश्यू असतील, किंवा ऑर्गनायझेशन चालवण्यासाठीच्या येणाऱ्या ज्या काही अडचणी असतील, त्या सर्व अडचणीवरती तुम्हाला प्रत्यक्ष मार्गदर्शन सिच्युएशनल पर्स्पेक्टिव्ह मधून केलं जातं, वेळोवेळी प्रसंगानुरूप केलं जातं. अनेक लोक योग्य संधी त्या पद्धतीने निर्माण करतात, आणि बऱ्याच लोकांकडे योग्य परिस्थिती कधी कधी नसते. मग ती परिस्थिती निर्माण करतात का, तर त्यांना माहिती आहे की मला यातून बाहेर पडायचं आहे, त्यामुळे ते शिकतात आणि स्वतःला ते अपडेट करतात. त्यामुळे योग्य वेळेची कधीही तुम्ही आयुष्यात वाट पाहू नका की माझ्याकडे हे आलं तर ते करेन, मी ते केलं तर हे असं होईल. नाही मित्रांनो, तुम्ही स्वतः अपडेट होणं अत्यंत काळाची गरज आहे, आणि उद्योजकताने नेहमी शिकलं पाहिजे. सुरुवातच त्याने परिपूर्ण वेळ ही त्याला देता आली पाहिजे स्वतःसाठी. मग ती कोणतीही गोष्ट असू द्या, जर तुम्ही त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर तुम्हाला त्या गोष्टी प्राप्त होणार नाही. म्हणजे प्रगतीची सुरुवात ही कृतीपासून होत असते मित्रांनो, हे तुम्हाला आणि मला सांगायची काही जास्त आवश्यकता नाही, कारण तुम्ही जाणता, कारण तुम्ही अनुभवी आहात. पण जर विसरला असाल तर आठवण म्हणून म्हणून पहिले पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला पाहिजे. मोठे पाऊल कधी उचलू नका, छोटं पाऊल उचला, आणि परिपूर्ण पाऊल लगेच होत नसतं, ते छोट्या छोट्या पावलं ना ते परिपूर्ण पाऊल होत असतं. म्हणून पहिलं पाऊल अत्यंत महत्वाचं आहे. मग उत्पादनाच्या बाबतीत असेल, ग्राहकाच्या संबंधात असेल, किंवा त्या पद्धतीने जे काही निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत प्रोसेस संबंधी ते असतील, अशा प्रकारे तुमचा प्रवास तुम्ही सुरू करा. आणि जेव्हा तुम्ही तो सुरू कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की बऱ्याच गोष्टी तुम्हाला शिकायच्या राहून जातात. योग्य मार्गदर्शनाच्या अभावी तुमचा विकास होत नाही. म्हणून हा साधा दृष्टिकोन तुम्ही यशाचा खऱ्या अर्थानं तुमचा पाया उभा करा, आणि हा साधा दृष्टिकोन तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये दररोज त्याचा विकास करा. आणि जेव्हा तुम्ही विकसित व्हाल तेव्हा तुमची उत्पादनही उत्तम पद्धतीने बाजारामध्ये तयार होऊन येतील, आणि तुमचा ग्राहक हा तुम्हाला मौल्यवान अनुभव देईल. मला विश्वास आहे मित्रांनो, प्रत्येक दिवसाच्या प्रयत्नामध्ये तुम्हाला तुमचं ध्येय जवळ आणतं. तुम्हाला ध्येय जे आहे ते आता गाठायचं असेल तर ते तुमचं ध्येय तुम्ही आपोआप त्याला जवळ खेचत आणता. म्हणून सातत्याने केलेल्या छोट्या छोट्या कृती कालांतराने असामान्य परिणाम घडवतात. मला विश्वास आहे की हजारो छोट्या कृतींची सातत्यपूर्ण संचयातूनच मोठं काही यश घडत असतं मित्रांनो. तर काय मित्रांनो, यावरती आपला विश्वास आहे काय? म्हणून तुम्ही प्रत्येक वेळी एक उत्तम पद्धतीने कृती करून तुम्ही असामान्य असा परिणाम निर्माण करू शकता. आणि मला विश्वास आहे की तुम्हाला संधी मिळेल तेव्हा संधीचं तुम्ही सोनं केलं पाहिजे. अर्थात प्रत्येक वेळी तुमची चाल कदाचित संत असेल तरी चालेल, परंतु कृती मात्र संत का असेना ती केली गेली पाहिजे, आणि हळूहळू तुम्हाला गती निर्माण होते मित्रांनो. तुम्ही किती दूर जायचं आहे आणि त्यावर लक्ष केंद्रित कसं करायचं आहे हे तुम्ही जर एकदा शिकलात तर तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही. म्हणून मी आज काय करू शकतो यावर लक्ष तुम्ही केंद्रित करा.
माझा एक निर्णय असेल तुमचा, तर तो त्या पद्धतीने माझा निर्णय तो कसा आहे यावर तुम्ही विचार केला पाहिजे. मी एक सुधारणा काय केली पाहिजे त्यावर आणि मी काय एक कृती केली पाहिजे. अशा प्रकारे दिवसेंदिवस तुम्ही पुढे जात राहाल आणि याचं सातत्यपूर्ण कृती ना तुम्ही घरातून सुरू झालेल्या एका छोट्या उपक्रमाचे एका विश्वासार्हता आणि यशस्वी ब्रँडमध्ये रूपांतरित करू शकता मित्रांनो. आज मागे वळून तुम्ही जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही बराच कालावधीमध्ये बऱ्याच गोष्टी प्राप्त केल्या, पण काही करायच्या राहून गेल्या असतील आणि तीही संधी आज तुम्हाला आहे. या व्हिडिओच्या द्वारे जे यशस्वी उद्योजक होऊ इच्छितात ते नेहमी सर्वोत्तम कल्पना तुम्ही करत असतात आणि तुम्ही चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये असतात, ज्यांचे व्यवसायाचे विचार आहेत, जे व्यवसाय विकसित करण्याचे विचार आहेत, अशा लोकांच्या संगतीमध्ये असणं ही काळाची गरज आहे. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास तुम्ही निर्माण उत्तम पद्धतीने होतो, तुमचा अनुभव आणखीन वाढतो आणि तुम्हाला माहिती आहे की अडचणीची जी काही गोष्ट घडते तिला संधीत कसं रूपांतरित करायचं आणि ज्या काही अनिश्चित घटना घडतात त्याला तुम्ही त्याचा अनुभव घेऊन पुढे तुम्ही उत्तम पद्धतीने त्याचा शेवट करू शकता आणि अर्थात यश मिळवू शकता. आणि शेवटी कृतीच दृष्टिकोनाला सर्वार्थानं तुम्हाला मदत करणार आहे. म्हणून वास्तवात रूपांतर करायचं असेल एखाद्या गोष्टीचं तर त्यासाठी तुमची कृती अत्यंत आवश्यक आहे. म्हणून मित्रांनो, एक सगळ्यात महत्वाची आपण गोष्ट शिकली पाहिजे की संपूर्ण मार्ग दिसणे आवश्यक नाही. तुम्हाला थोडा जरी मार्ग दिसला तर सुरुवातीचं पहिलं पाऊल तुम्ही टाकलं पाहिजे आणि उचलण्याचे धैर्य तुमच्यामध्ये असलं पाहिजे. योग्य लोकांची गरज असली पाहिजे, योग्य गाईड तुम्हाला मिळायला पाहिजे, योग्य मार्गदर्शक मिळायला पाहिजे. कारण प्रत्येक यशस्वीच्या पाठीमागे त्याचं कुटुंब असतं, त्याचे सहकारी असतात, त्याचे आई वडील असतात आणि व्यावसायिक गुरु असतात. तेव्हा मित्रांनो, लक्षात ठेवा, स्वप्न आणि वास्तव याच्यामधला फरक तुम्ही खऱ्या अर्थानं समजला पाहिजे आणि त्यांचं जे अंतर आहे ते तुम्ही कधी करू कशा, जर तुम्ही कृती केली तर. ज्या दिवशी तुम्ही सुरुवात कराल त्या दिवशी तुमचं भविष्य बदलायला सुरुवात होते मित्रांनो. तर मला विश्वास आहे मित्रांनो की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल, कारण का वास्तवाशी वास्तव असणं फार महत्वाचं आहे. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही मला पाहतात. पुन्हा एकदा मी सांगेन की तुम्हाला जर माझ्याशी संपर्क करायचा आहे तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 7768981355. चला मित्रांनो, पुन्हा भेटूया लवकरच दुसरा व्हिडिओ घेऊन. धन्यवाद.